संतापायी माथा धरिता सद्भावे, तेणे भेटे देव आपोआप. म्हणून संता अखंड भजावे, तेणे भेटे देव आपोआप. महाराष्ट्र भूमी ही संतवाणीने पावन झालेली भूमी आहे. इथल्या संत रचनांनी शतकानुशतके विठ्ठल नामाचा दीप तेवत ठेवला आहे. संत संघ या आजच्या आषाढी निमित्तच्या सदरात महाराष्ट्रातील विविध संत कथांचा, त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या विचारांचा आणि विठ्ठलाबद्दलच्या अतीव प्रेमाने रसरशीत झालेल्या अभंगांचा गोडवा पोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न करीत आहे. आयुष्यभर आपली लेखणी झिजवून ज्यांनी सागरासारखी अफाट साहित्य संपदा निर्माण केली ते महाराष्ट्राचे भावभक्त संत कवी, श्रेष्ठ विचारवंत आणि युगप्रवर्तक साहित्यिक म्हणजेच एकनाथ महाराज. नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा होय. नाथ हे महावैष्णव, दत्तभक्त व देवी भक्तही होते. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एकनाथ महाराज हे संत कवी भानुदास यांचे पणतू होते. लहानपणीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या एकनाथ महाराजांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी व त्यांच्या आजीने पुढे केला. पुढे सद्गुरू जनार्दन स्वामींची भेट झाल्यावर त्यांनाच गुरु मानून त्यांच्या समवेत देवगिरीवर वास्तव्य केले. गुरुच्या घरी ते हिशोबाच्या कामावर होते. एके दिवशी जनार्दन गुरूंनी उद्या हिशोबाच्या वया घेऊन ये, मी उद्या सर्व हिशोब तपासेन असे सांगितले. एकनाथांच्या हातून एका पैशाची चूक झाली होती. ती शोधण्यासाठी रात्री दिवा लावून ते हिशोब तपासू लागले व ती चूक आढळताच त्यांनी आनंदाने जोरात टाळी वाजवली. त्या आवाजाने गुरूंनी त्यांना त्यांचे कारण विचारले असता त्यांनी सर्व हकीकत गुरूंना सांगितली. ते ऐकताच गुरु म्हणाले की इतके लक्ष जर तू गुरुचरणी दिले असतेस तर तुला त्याचे चांगलेच फळ प्राप्त झाले असते. हे ऐकून नाथ महाराज गुरुचरणी लीन झाले. तो जनार्दन स्वामींनी त्यांना रामकृष्ण मंत्राचा उपदेश दिला व दत्तात्रयांचं दर्शन तुला घडवून आणेन असे आश्वासित केले. जनार्दन स्वामींच्या सानिध्यात त्यांनी वेदांत, योग, भक्तियोग ह्याचे शिक्षण घेतले. आपल्या गुरूंनी दिलेल्या बाळबोधाचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, म्या गुरु केला सर्व बोध तेणे मज दिधला, घालून या भक्ती अंजन दावी अले विठ्ठल निधान. त्यानंतर जेव्हा जनार्दन महाराजांच्या कृपेने नाथांना दत्तगुरूंचे दर्शन झाले, त्या भेटीचे वर्णन नाथ महाराज आपल्या एका आरतीमधून करतात. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधिले ध्याना. त्या दर्शनानंतर महाराजांच्या मुखात दत्त दत्त असे पवित्र नाम घुमू लागले व नाथांचे अवघे भान हरपले आणि सर्वत्र दत्तात्रय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. त्यांचे वर्णन करताना महाराज म्हणतात, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. विठ्ठल भक्तीचा वारसा लाभलेले एकनाथ महाराज आपल्या काव्यसंपदेने जणू सागरच तयार करून जातात. रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, अभंग गाथा अशा अनेक लोकप्रिय साहित्य त्यांनी निर्माण केले. एवढे मोठे कार्य करूनही त्यांच्या काव्यात त्यांच्या देवावरची श्रद्धा, भक्तिभाव, व्याकुळता आणि लीनता दिसून येते. आपल्या गुरुविषयी बोलताना ते एका अभंगात म्हणतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभिलेसे. तर भेटूया अशाच पुढच्या भागामध्ये. जय जय रामकृष्ण हरी.